श्री राम जय जय राम। 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 जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। माझा विठ्ठल पांडुरंगा ओ माझा विठ्ठल पांडुरंगा। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। 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 जय जय विठ्ठल पांडुरंगा ओ जय जय विठ्ठल पांडुरंगा। जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। माझा विठ्ठल पांडुरंगा ओ माझा विठ्ठल पांडुरंगा। वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगळानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। नारायण नारायण। आज आपण आपल्या या सत्रांच्या शृंखलेमध्ये आपला 12 सत्र पाहत आहोत आणि जसं की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आता या पुरुषोत्तम मास नंतर शुद्ध ज्येष्ठ महिना जेव्हा आता संपत येतोय तर आषाढ महिना आपल्याला लागणार आहे आणि भरपूर पुरुषोत्तम मासमध्ये सगळ्यांनी खूप पुण्य कमवली आहे। पण जी विलक्षणता महाराष्ट्राच्या परंपरेच्या या वारशामध्ये आपल्याला आषाढीच्या वारीची जी लाभलेली आहे तसा सोहळा वर्षभरात दुसरा कुठला नाही। आषाढी कार्तिकी म्हणताना आपण एकत्र म्हणतो, पण जी मनातली इच्छा मनातली भावना त्या भावनांचा सात्विक उद्रेक जो आषाढीमध्ये होतो तो तितका कार्तिकीमध्ये किंवा अन्य दुसऱ्या एकादशींमध्ये आपल्याला पाहायस भेटत नाही। तर अशा या आषाढीच्या वारीचा प्रसंग अनुसरून आज आपण वारीचा वारसा या विषयावरती काही चर्चासत्र करणार आहोत। वारीचा वारसा म्हटल्यानंतर व फॉर वारी व फॉर वारसा। सध्या वारसदारासाठी खूप भांडाभांड चालू आहे।
हा गट तो गट, इथून फुटले तिथून फुटले. पण कुठल्याही संतांनी आपल्या नावाने ते विल पेपर लिहून ठेवलेलं नाही आहे की हे माझा वारसा आहे, की हे त्याचा वारसा आहे, की हा माझा पंथ आहे की त्याचा पंथ आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आध्यात्मिकतेचा जो वारसा आहे तो ओपन फॉर ऑल आहे. जसं ओपन AI आहे, ओपन ChatGPT, ते सगळे कोणीही वापरू शकतात. जसं शासनामध्ये सहसा म्हटलं जातं, बिन पगारी फुल अधिकारी. सह्या करत राहा, कागद पलटत राहा, चलत राहते. हे अध्यात्माचं जे कार्य आहे ते निस्वार्थतेचं अशा प्रकारचं स्वरूप आहे की याच्यामध्ये काहीच बंधनं नाही आहेत. फक्त एकच आहे की त्या देवाला आपण समर्पक व्हायला पाहिजे, समरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेच, कारण त्याचेच आपण अंश आहोत. जेव्हा एखादी लाट समुद्रामध्ये उठते तेव्हा त्या समुद्रामध्ये पुन्हा मिसळल्याशिवाय दुसरं मार्गच नसतं त्या लाटेला. ती काय वाफ म्हणून पूर्णची पूर्ण अख्खी लाट काय आकाशात जाणार नाहीये, वाफेत त्याचं तिचं रूपांतर होणार नाहीये. ती लाट ज्या अर्थी समुद्रात उठते तर तिचं जे फेट आहे, तिचं जे होणारं परिणाम आहे ते पुन्हा समुद्रात एक रूप होणं आहे. आणि हा मार्ग सांगण्यासाठी ही जी गोष्ट ही सांगण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, नाना प्रकारचे मार्ग आहेत. आणि नाना प्रकारच्या महात्म्यांनी या मार्गांचा अनुसरून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अशा प्रकारे आपल्या जीवनाचं जे परम सत्य आहे, जे परम उद्दिष्ट आहे त्याला आपण प्राप्त केलं पाहिजे. त्यातल्या त्यात संत श्री सुब्राय महाराजांनी तर कलांनी देवाची पूजा केली, भक्तांना उपदेश कलांमधून केलेला आहे. म्हणजे या निरनिळ्या मार्गांचा आपल्याला उपदेश आपल्या परंपरेमध्ये प्राप्त झालेला आहे. पण ते म्हणतात ना, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी नाना प्रकारचे रस्ते असतात. त्यातला सगळ्यात छोटा रस्ता थोडा खडतर असला तरी आपण प्रयत्न करतो. सध्या उन्हाळा असल्यामुळे, म्हणजे आता संपत आलाय पण एवढा काळ उन्हाळा असल्यामुळे अनेक लोक जिथे बर्फ असते सामान्यतः वर्षभरामध्ये, पण उन्हाळ्यामध्ये ती कमी होते, बर्फचा प्रमाण कमी होतो, तिथला तापमान सामान्यसा होतो, अशा त्या चारधामच्या यात्रेंना, अमरनाथच्या यात्रेंना लोक जातात. तर तिथे कसं असतं माहिती आहे का, नाना प्रकारचे मार्ग असतात. खच्चरवरून जायचं, पालखीमधून जायचं, एखादा माणूस पिठ्ठूमधून घेऊन जातो, किंवा खडतर प्रवास असतो की त्याला चलत चलत जायचं आहे. मग या सगळ्यात सगळं सोपं काय, इधर से भी नाही उधर से भी नाही, आम्ही तर बजरंग बली की जय, हेलिकॉप्टरने आम्ही जाणार, 10-20 मिनिटात आम्ही पोहोचणार, 10-20 मिनिटात आम्ही VIP दर्शन घेणार. मग छान वाटतं का नाही? जरी त्याचा महत्त्व कमी जास्त असला, कारण जो आनंद, जी शिकवण त्या खडतर प्रवासातून जाण्याची आहे ती शिकवण त्या हेलिकॉप्टरमधून जाऊन काय होणार नाही, पण एक समाधान होतो का नाही. मग भक्तीचा मार्ग हा खडतरही आहे आणि सोपाही आहे. खडतर कशामुळे, तर सगळं जग आपल्याला वेडं ठरवतं. कुठल्याही संतांचं भक्तांचं आपण उदाहरण पाहिलं तर जग त्यांना वेडं ठरवतं. खरे वेडे कोण हे जगाने विचार केलं पाहिजे. आपण मीराबाईंबद्दल ऐकतो, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. तिनं मारण्याचा प्रयत्न केलं, काय नाही केलं, सगळ्या प्रकारचे तिच्यावरती अत्याचार केले, राजघराण्यातली असून सुद्धा. मग तरी पण हा मार्ग खडतर होता का नाही? लोकदृष्ट्या हा खडतर होता, पण तिच्या दृष्ट्या तिला काहीच घेणं देणं नव्हतं. ती काय म्हणायची माहिती आहे का, हा राणा माझ्यावरती जर बिघडला, हा नाराज झाला तर माझं काहीच बिघडत नाही, पण तो नारायण बिघडला तर पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मला यावं लागेल. मला त्याला खुश ठेवणं आवश्यक आहे, ती माझी प्राधान्यता आहे. संतांच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटते. त्यामुळे हा भक्तीचा मार्ग लोकदृष्ट्या जरी खडतर असला तरी व्यक्तिगत दृष्ट्या तो अगदी एकदम सूक्ष्म छोटा शॉर्टकट आहे.
काही साधन नाही, काही शिकायचं नाही, काही अनुसरायचं नाही, फक्त मैं आप कहूं और आप मेरे हो भगवान, एवढीच चर्चा राहते. तू माझा आणि आपण म्हणतो ना विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, एवढी एकच भावना आवश्यक आहे, एवढी एकच. आता एवढूसा भक्त प्रल्हाद, केवढूसा भक्त प्रल्हाद, अरे बापाला भीत नव्हता तो. जो राजा हिरण्यकश्यप सगळ्या जगामध्ये कहर करायचा, त्या बापाला भीत नव्हतं. का? कारण त्याच्याकडे भगवंताचं बळ होतं. तर हा जो भक्तीचा मार्ग आहे हा छोटासा आहे. याच्यामध्ये अनेक पंथ आहेत, वैष्णव पंथ आहेत, शाक्त पंथ आहेत, शैव पंथ आहेत, सगळेजण भक्ती करतात. आपण शंकराच्या मंदिरात गेलो तर आपण भक्ताची स्टोरी पाहतो, जिथे तो भक्त, आता आपल्या संतांच्या बाबतच झालंय की कुठे देव नाहीये, पाय ठेवले इथे ठेवले तिथे ठेवले, सगळीकडे शिवलिंग आहे. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की त्यात पण अनेक मार्ग आहेत, पण त्या भक्तीच्या मार्गांमध्ये पण विशेष मार्ग हा वारीचा मार्ग आहे, म्हणजे आपल्या वारकऱ्याचा मार्ग आहे. का वारकऱ्याचा मार्ग आहे? तर याच्यामध्ये काही बाब आपल्याला संतांच्याच वाणीमधून ऐकायला समजायला भेटतात. काय भेटतात? तर जसं की एखाद्या मार्गामध्ये एखादा मंत्र दिला जातो, जेव्हा गुरुमंत्र प्राप्त होतो की याचा जप करायचा आहे, तर नारायणाचा असतो, कृष्णाचा असतो, रामाचा असतो, ज्या देवताची आपण आराधना करतो त्या देवताचा आपल्याला परंपरेनुसार मंत्र भेटतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या महामंत्राचं जप केल्याने सगळ्या प्रकारच्या व्याधी दूर होतात, अनंत 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 आपल्याला पुण्याई भेटते वगैरे वगैरे. आपलं सगळं हा एवढं लांब लचक, या भक्ती मार्गामध्ये पण एवढ्या लांब लचक गोष्टी. तर आपल्या संतांनी सांगितलं एवढं सगळं काहीच करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला राम कृष्ण आणि हरी हे पाहिजेत ना, तर फक्त राम कृष्ण हरी करा, मूळ गोष्टीवरती लक्ष द्या. असा मंत्र तसा मंत्र, हा संस्कृतरित्या बरोबर आहे का नाही, व्याकरणरित्या बरोबर आहे का नाही, याची नमः म्हणायचं असेल तर कुठली विभक्तीची अपेक्षा, हे काहीच चर्चा ठेवायच्याच नाही आहे. नाम जपचा उत्तम उदाहरण काही असेल तर हे रामकृष्ण हरी आहे. आणि हा वारसा जो आपल्याला लाभलेला आहे तो असा लाभलेला आहे की तो बाप मंत्र आहे. कोणीही म्हणू शकतो, कुठेही म्हणू शकतो, कसाही म्हणू शकतो, त्याला काहीच मापदंड ठेवलेली नाही आहेत. या मंत्राची ही विलक्षणता आहे. ओम नमो नारायणाय असं हे मंत्र आहे. मग ह्याला आपल्याला आपलं उलट सुलट म्हणता येईल का? नाही म्हणता येणार आहे. पण रामकृष्ण हरी कृष्ण राम हरी, हरी कृष्ण राम हरी रामकृष्ण काही म्हटलं तरी, कारण तो नाम जप आहे. नाम जप, नाम जपची मर्यादा अशी आहे की आपण कसंही, जसं बी आपण सरळ टाकला काय, उलटा टाकला काय, राम राम म्हटलं काय, मरा मरा म्हटलं काय वाल्याने. मग हा वारसा, शॉर्ट अँड स्वीटचा जो वारसा आपल्याला रामकृष्ण हरीचा भेटलेला आहे, हा या वारकऱ्यांच्या या वारीच्या संतांच्या परंपरेतून भेटलेला आहे. मग ही परंपरा आपल्याला कोणी उलगडून दिली? ही परंपरा आपल्याला संतांनी उलगडून दिली. कधी उलगडून दिली? तर याच्याबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांनी, वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी वेगवेगळ्या कालावधी सांगितलेल्या आहेत. पण सामान्यतः या माऊलींच्या काळात विशेष रूपाने लोकांच्या समोर प्रकट झालेल्या आहे. आणि हा प्रवास सुरुवातीला त्यांच्यासाठीही खडतर होता बरं का. संन्यासाची मुलं असं उद्देशलं गेलं. आज ज्या माऊलींच्या समाधीची किमया आहे त्या माऊलींना संन्यासाची मुलं म्हणून उल्लेखलं गेलं. आणि त्यांनाही लीला करावी लागली. ज्यांना विरोध, लोकांनी ज्यांनी त्यांचा विरोध केला, त्यांना त्रास दिला, प्रायश्चित्त म्हणून त्यांच्या आई वडिलांनी आत्मदाहाचा, दाह तर नाही पण आत्मघातचा, किंवा स्वतःला भगवंताला जाणून बुजून समर्पित करण्याचा जो मार्ग निवडला, तो मार्ग पत्करला स्वतःहून बरं का. कोणी बळी पडलं नाही, बळच केलं नाही, प्रायश्चित्त म्हणून. तर अशा त्या माऊलींनी बदला का बरं घेतला नाही?
आणि जे माऊली एका निर्जीव भिंतीला चालवू शकतात चांगदेव ऋषींना भेटायला जायसाठी, जे माऊली एका रेड्याच्या तोंडातून वेदांचे श्लोक बोलून घेऊ शकतात, ते माऊली काय करू शकत नाही? अशा त्या माऊलींच्या माध्यमातून ही परंपरा आलेली आहे. म्हणून ही दशक नाही, शताब्द्यांसाठी चालत आलेली आहे आणि शताब्द्यांसाठी, हजारो वर्षांसाठी चलत जाणारी. अशा या संत स्वरूपाने ज्या मार्गाचा अवलंब केलेला आहे तो वारकऱ्याचा मार्ग आहे. आणि या मार्गामध्ये त्यांनी कोणाची त्रुटी काढलेली नाहीये, कोणाची अवहेलना केलेली नाहीये, त्यांनी कोणाला खालीपणा दाखवलेला नाहीये, बदल्याची भावना त्यांनी कधी ठेवलेली नाही. मग या मार्गाला अनुसरणारे आजचे आपण सर्वजण त्या गुणांना कितपत समजतो आणि त्यांच्यावरती कितपत चालण्याचा प्रयत्न करतो हा विषय. आपल्याला जो वारसा प्राप्त झालेला आहे त्याला आपण कितपत जगळू शकतोय हा प्रश्न आहे. वारसा तर भेटला, वारसा तर भेटला, जन्माला आलो ना त्यात आपण. बाय डिफॉल्ट देवाने आपल्याला छापा लावून पाठवलं की तुम्ही या परंपरेचे आहात. मग या परंपरेत आता एखादा मोठ्या बापाचा पोरगा आहे, हजारो कोट्यावधीचं त्याचं कारभार आहे, पण त्याला काय चालवायचं जमत नाही. वारसा तर त्याला भेटला, पण त्या वेड्याने सगळा राम कृष्ण हरी. आणि एखाद्याला भेटला, त्यांनी 2चे 4, 4चे 8 असं ते सगळं साम्राज्य वाढवलं, असं सगळं विस्तार केलं, भौतिकरित्या उच्च उन्नती केली, व्यक्तिगत जीवनामध्ये उच्च उन्नती केली, तर त्या वारशाचा खरा यथार्थ झाला. मग आपल्याला जो प्राप्त झालेला या जीवनचरित्रांच्या माध्यमातून, या संतांच्या, या भक्तांच्या जीवनचरित्रांच्या माध्यमातून त्याला आपण कितपत जगतोय, या वारशाला आपण नेण्यासाठी आपण स्वतःला किती तयार केलंय पुढे नेण्यासाठी या वारशाला, हा प्रश्न आहे. माऊलींसाठी काय शक्य नव्हतं, पण त्यांनी काहीच केलं नाही. का? याला प्रातस्मरणीय संत श्री गुलाबराव महाराज खूप सुंदर वर्णन करतात. ते निंदा केली म्हणजे काय, ते अमृत प्राशन योग आहे म्हणतात. ते अमृत प्राशन योग. आपली निंदा केली तर आपण काय करतो? मला आईवर शिवी घातला, तुझ्या तर बहिणीच्या, असं आपण मागे लागलेलो असतो. तुम्हाला एक मुस्काडीत मारली, तू मारलास कस काय, तू कोण? आपण तिच्या अंगलट जातो. ह्याचा अर्थ असा नाहीये की गांधीजी सांग दुसरा गाल पण पुढे करा, हा त्याचा अर्थ नाहीये. माला आणि भाला या दोन्ही गोष्टी एकत्र जातात. कारण आपल्याकडे ब्राह्मण धर्म आहे, तर शास्त्र धर्म पण आहे, वाण्याचं धर्म पण आहे आणि सेवा धर्म पण आहे चतुर्थ वर्णाचा. त्यामुळे या सगळ्या परंपरेमध्ये, आणि याच्यात अपवाद पण आहेत. चंद्रगुप्त मौर्यांचा अपवाद आहे, परशुराम भगवानचा अपवाद आहे. त्यामुळे वेळा काळाच्या प्रसंगांच्या अनुसार त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या मान्य आहेत. तर या मान्य आहेत. तर आपल्याला जो वारसा प्राप्त झालेला आहे त्याला आपण मान्य करून कितपत समजण्याचा प्रयत्न करतोय, कितपत त्याला आपण जगण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या वारसाचं पुढे काय होणार आहे हे ठरत आहे. आजच्या काळाची विडंबना ही आहे की पैशाचा वारसा, डिग्रीचा वारसा, मालमत्तेचा वारसा हा सगळा बाय डिफॉल्ट पुढे जातो. पण नीतिमत्ताचा वारसा, सद्गुणांचा वारसा, सद्विचारांचा वारसा, भक्तीचा वारसा, भगवंताचा वारसा हा काय पुढे जात नाही. आणि त्यामुळे भगवंताचं भविष्य असेही प्रश्न उद्भवतात. मग ही जी परंपरा आपल्याला प्राप्त झाली, ही आता आपण पुढे कशी न्यायची हे आपल्याला कसं कळणार? तर त्याच्यासाठी आपल्या पूर्वजांनी आजपर्यंत याला कसं आणलं हे आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला नीट परीक्षेमध्ये अव्वल यायचंय तर तो काय करतो?
त्या नीटचा नीट अभ्यास कोणी केलाय ते तू पाहतो आणि त्याच्या मार्गदर्शनप्रमाणे तो काम करतो. त्याने काय स्ट्रॅटेजी वापरली, जी स्ट्रॅटेजी महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये कामाला आली ती बंगालमध्ये कामाला येईल का याचा अभ्यास केला जातो. इथे आली म्हणून तिथे येईल अशा प्रकारे बैठकी होतात, अशा प्रकारे सभा होतात, अशा प्रकारे काम होतं. जो त्या क्षेत्रामध्ये आधी यशस्वी झालाय, ज्याने तो वारसा चालवलेला आहे, अशा त्याचा आपण अवलंब करतो. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी आजपर्यंत, आज आपण गुलामीच्या स्थितीत आहोत का? आज आपल्याला कोणी शस्त्र घेऊन गळ्यावरती ठेवून बसलाय का? घराच्या बाहेर निघायचं नाही, जप करायचं नाही, मंदिरं बांधायची नाहीत. आज आपली स्थिती नाहीये. मानसिकरित्या खूप मोठे गुलाम आहोत आपण, तो भाग निराळा. म्हणजे हे बोलल्याशिवाय राहूच शकत नाही मी, अर्थातच. पण जी खडतरता या प्रवासामध्ये आरंभापासून आपल्या पूर्वजांपर्यंत सहन करण्यात आली, आज ती स्थिती आपल्यावरती बिलकुल नाही आहे. आज काळ खूप अनुकूल आहे. अरे एक काळ होता जेव्हा मुघल या वाऱ्यांवरती कर लावायचे, तो आदिलशाह आपल्यावरती बंधनं आणायचा, ते इंग्रज सॅनिटेशनच्या नावाखाली, गर्दा न होण्याच्या नावाखाली आपल्यावरती कर्फ्यू लावायचे. पण आज काळ अनुकूल आहे. आज प्रशासन मोठमोठे रस्ते करतो, वारीचा स्वतंत्र मार्ग करतो. पण मला सांगा, हा बाहेरचा इन्फ्रास्ट्रक्चर या परंपरेला आजपर्यंत खेचून आणण्यासाठी अनुकूल आहे म्हणूनच चाललाय का हा सगळा प्रकार? याच्यामध्ये काही विलक्षण गोष्ट आहे जी याला आजपर्यंत कायम ठेवते. ती विलक्षणता काय आहे ती आपल्याला खऱ्या अर्थाने जाणून घ्यायची. आपल्या पूर्वजांनी अशी काय ती गोष्ट या परंपरेमधली पकडली आहे ज्याच्यामुळे हे वारसा आजपर्यंत चालत आलेला आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला 10 लाख रुपये दिलो, जावा इथनं दिल्लीला चलत म्हणलं तर जाणार नाही तुम्ही. हे जाऊ दे, काय करत होते राहू दे, दे रे हरी पलंगावरी, भाकरी खा झोपून जा, हे आपण याच्यात समाधानी आहोत. मग ज्याला काहीच भेटणार नाहीये, ज्याला माहित नाही मी राहणार कुठे, मी खाणार काय, मला लघुशंका कुठे करायची, मला दीर्घशंका कुठे करायची, आणि तो कोणाच्या भरोश्यावर निघतो 250-250 किलोमीटर लांब पासून? अशी काय गोष्ट आहे त्याला प्रेरित करते, महिना महिना चालण्यासाठी त्याला प्रेरित करते? माझा एक मित्र आहे अकोल्याचा, त्याचे वडील नाही, त्याचे आजोबा आहे. त्याचे आजोबा म्हणजे डबल वडील असतात, डबल वडील, बापाचा बाप डबल बाप. सक्ती पण असते आणि लळा तर बोलायचं कामच नाही. असं डोक्यावर बसवून ठेवलं, इतकं प्रेम. तो त्यांना आबा म्हणतो, आबा. वारीच्या 4 महिन्याआधी, वारीच्या 4 महिन्याआधी जवळच्या आजूबाजूच्या गावातल्या नातेवाईकांकडे चलत जाण्याचा त्यांचा अट्टाहास. वारी कधी असते? साधारण पावसाळा काळात. त्याच्या 4 महिन्याआधी म्हणजे काय, ऊन सुरू झाला. आणि अकोला अमरावती विभागात ऊन किती असतो याचं मला काय वेगळं प्रमाण किंवा सांगण्याची आवश्यकता नाही. अशा त्या प्रचंड उन्हामध्ये आबा तुमचं काय नडलंय की तुम्ही चलत जाताय, एसटीने जात नाही, गाडीने जात नाही, तर प्रॅक्टिस करतोय. काय म्हणतात ते? प्रॅक्टिस करतोय. कशाची प्रॅक्टिस करता आबा? तुला कळत नाही, जाऊ दे. एकदा, दोनदा, तीनदा विचारल्यानंतर ते म्हणतात 4 महिन्यानंतर जी वारी आहे ना त्याची प्रॅक्टिस करतोय. 6-6 तास लघुशंका न करता मी राहू शकतो का? 2-2, 3-3 तास मी चलत जाऊ शकतो का? अरे हा वेळ जपण्याचं कारण काय? What lies in the core of this existence of परंपरा?
ही परंपरा आहे, याच्या मुळात नेमकी काय अशी गोष्ट आहे, काय ते रत्न दडलेलं आहे, ज्याला प्राप्त करण्यासाठी 250-250 किलोमीटर विना चपलीचा आमचा वारकरी न धूप बघतो, न रान बघतो, न पाऊस बघतो, न काय बघतो, तो काहीच बघत नाही हो. बर, एक नाही, दोन नाही, लाखोंच्या संख्येने वेड लागतं. एकटा वेडा बाबा मीराबाईला लोकांनी ठरवलं, माऊलींना नावं ठेवली, तुकाराम महाराजांना नावं ठेवली, एकट्या दुकट्याला. पण या एकट्या दुकट्याच्या या परंपरेमध्ये हे लाखोंच्या संख्येने, बरं एकदा आयुष्यात केलं तर काय, लोक डोक्यावर उचलून बसवतात. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर आजीवन वारी करणार. ही अशी काय गोष्ट आहे, ही अशी काय गोष्ट आहे, हा काय वारसा आहे जे आपल्याला याच्यामध्ये जोडून ठेवतो, आपल्या पूर्वजांना जोडत आलेला आहे. आणि आज जरी चलत न जात असला तरी माणूस मोटरीने जातो, कशाने तरी जातो, ह्याच्याने जातो, त्याच्याने जातो, पण उत्कंठा राहते. शिवाय महिन्याची वारी वेगळी, 4 मोठ्या एकादशांची वारी वेगळी. मग काय कामधंदे नाहीत की काय लोकांना? जाऊ उठायचं, जायचं, वारीला जायचं, हे काय असं आहे का? काहीतरी निश्चित त्याच्यामध्ये रत्न दडलेला आहे. आणि ते रत्न काय माहितीये का? ते रत्न त्या माऊलीची भेट आहे. कुठल्या? त्या विठ्ठू माऊलीची. कुठली भेट आहे? असं 25 फूट 50 फूट बाहेरनं बालाजीचं दर्शन घ्यावं लागतं. एक क्षणासाठी, एक क्षणासाठी 24 तास सर्व दर्शनच्या लाईन मध्ये थांबल्यानंतर 1 क्षणासाठी दर्शन करता आणि जरगुंडी जरगुंडी म्हणून तुम्हाला हकललं जातं. त्यांचं वैभव आहे, त्यांचं वट आहे, चढावा करतात लोक, सोन्याचं, चांदीचं, याचं त्याचं, लाखोचं, करोडोचं, काही सीमाच नाहीये. पण इथला जो वारकरी आहे तो आपली झोळी घेऊन जातोय आणि काही न मागतो, फक्त तिथे त्या पायामध्ये डोकं टेकवतोय, डोकं. आणि तो जेव्हा टेकवतो ना, ते झालं त्याचं सगळे पाप नष्ट होऊन जातात, सगळे पाप नष्ट होऊन जातात, पुण्याची वर्षा होते. त्या 1 क्षणाच्या त्या विठू माऊलीच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं की त्याला जगातलं सगळं सुख प्राप्त होतं. त्या सुखासाठी तो तिथे जातो. भक्तीच्या परंपरा अनेक आहेत. पुष्टी मार्गामध्ये तर देव झोपलेलेच असतात. बालकृष्णाची आरती झाली, पट बंद झाले, देव आराम करते. बालकृष्णाचं शृंगार आरती झाली, पट बंद झाले. बालकृष्णाला राजभोग धरवलं, 10 मिनिटं 5 मिनिटं बंद केले. तो बालकृष्ण आहे, हा विठू माऊली आहे, हा त्याचाच अंश अवतार आहे, त्याचाच अवतार आहे. पण हा इतका वेडावलेला आहे. बघा, टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी एका हाताने वाजत नाही. आपली जेवढी उत्कंठा असते त्यापेक्षा जास्त त्याची उत्कंठा आहे. आणि त्यामुळे संतांनी लिहिलंय की ज्या सुखासाठी देव वेडावला, वैकुंठ सोडून संता सदन राहिला. गेली 28 युगे तो तिथे उभा आहे. का उभा आहे? कोणासाठी उभा आहे? अहो, तुमच्या आमच्यासाठी उभा आहे ना. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मद्भक्ता यत्र गायन्ति, जिथे माझे भक्त माझं गान करतात तिथे मी नांदतो. मी ऋषींच्या मनात नाही, मी वैकुंठात नाही, मी कुठेच नाही. भगवंत म्हणतो की मी तुमच्यासाठी आहे. मग ज्याला ही गोष्ट कळली ना, मग तो काय तिथे मुक्कामच करणार की हो. आपल्याला कळलं की अमुक ठिकाणी मला भेटणारे पैसे, तुम्ही सोडता का त्याला? फुकटात भेटायला लागले की. अहो, मंदिराचा प्रसाद सोडत नाही आपण. लौकिक धनाला सोडत नाही तर अलौकिक धनाला सोडण्याचा प्रश्नच नाहीये. आणि जास्त शिकलेल्यांच्या लक्षात येत नाही, ते प्रश्न खूप करतात. का? कारण ते कथा ऐकत नाहीत, ते प्रसंग ऐकत नाहीत, ते अनुभव ऐकत नाहीत.
जी व्यक्ती कथा ऐकते, जी व्यक्ती भगवत प्रसंग ऐकते, जी व्यक्ती भगवंतांचा अनुभव ऐकते, ती व्यक्ती प्रश्न करत नाही, कारण त्या कथेमध्ये त्याचं सगळं समाधान होऊन जातं. आता आम्हाला आमच्या 9 to 5 ऑफिसमधून, आमच्या बिझी लाईफमधून वेळच नाही आहे. एक प्रसंग वाचायला किती वेळ लागतो? बरं, साधन किती उपलब्ध आहेत आपल्याकडे. त्या ChatGPTला म्हणलं जरा एक संतांचा प्रसंग सांग, अरे YouTube तर भरलेलं आहे, वादळ आलेलं आहे YouTubeवर, एवढे भक्तांचे चरित्र सांगणारे. बरं, आपल्याकडे व्यासपीठं कमी आहेत का? सांगणारे कमी आहेत का? ज्या शैलीमध्ये पाहिजे त्या शैलीमध्ये उपलब्ध आहे. कुठे कमी पडतंय? आपलं कमी पडतंय. आपल्या पूर्वजांकडे साधनं नव्हती, त्यांच्याकडे फोन नव्हते, त्यांच्याकडे टीव्ही नव्हत्या, पण त्यांच्या मनामधली भावना विशुद्ध होती. आपल्याकडे सगळं प्रपंच आहे, पण मन काळ आहे ना. ते म्हणायचे इंग्रज गोरेत, मग भारतीय काय म्हणायचे? तुमचं मन काळ आहे. इंग्रज गोरेत पण तुमचं मन काळ आहे, आणि आम्ही काळे असलो तरी आमचं मन गोर आहे. त्या मनाचा जे भाव आहे फक्त त्याचाच भाव आहे. केवल भाव का ही भाव है, बाकी सब अभाव है. डिफिशियंट, ऍब्सेंट. आणि ती मूळ गोष्ट जी आहे, जो मूळ तत्व आहे, त्यालाच आपण सोडलं. गाडी आहे पण त्यात तेलच टाकलं नाही तर गाडी चालणार कशी? खूप चांगला इंजिन आहे, मग काय करायचं? ओ, मी खूप चांगल्या घरात जन्माला आलो, मग थोडं भजन पाहिजे सर. आता आपण हे प्रत्येक चर्चासत्राच्या आधी भजन करतो, नामस्मरण करतो. का करतो? मनरूपी खोलीची स्वच्छता तर व्हायला पाहिजे, त्या विचारांचं आवागमन करण्यासाठी. जेव्हा आपल्याला बी पेरायचं असतं, असंच मातीत टाकतो का आपण? नांगर फिरवतो का नाही? हे भजन ती नांगर आहे हो, ही भजन ती नांगर आहे. आणि हा वारसा आपल्याला कोणी दिला? हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, वारीला जाणे, एकादशी करणे, कीर्तन करणे, भजन करणे, नामस्मरण करणे, रिंगणला जाणे. मग अशी जो गीत गायला सुंदर, पूर्ण वारीचं दृश्य आपल्यासमोर उभा होतो. हा जो वारसा छोट्या छोट्या गोष्टींचा भेटलेला आहे ना, ह्या मण्या कुठल्या मालिकेतल्या आहे? या वारकरी परंपरेच्या मालिकेतल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींनी काम होत असतं. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी. निष्ठा पक्की नसेल तर काय उपयोग? या सगळ्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे, आपली निष्ठा किती पक्की आहे. आपल्या पूर्वजांची ती पक्की होती. पूर्वजांची काय म्हणताय? हा झाला भक्तीचा मार्ग. शौर्य उदाहरण तुम्हाला सांगू इच्छिते. शूरवीर आपले पराक्रमी राजा होऊन गेलेत, ज्यांनी या मातृभूमीसाठी आपलं सर्वस्व निछावर केलं, सर्वस्व पणाला लावून टाकलं, तुळशीपत्र घरदारावर ठेवली. फक्त त्यांनीच नाही तर त्यांच्या सहयोगामध्ये असलेल्या घोड्या आणि हत्तींनी सुद्धा हे केलेलं आहे, जे आपल्याला महाराणा प्रताप यांच्या संदर्भात पाहायला मिळतं. चेतक बद्दल तर सगळे ऐकतात, पण त्यांच्या हत्तीबद्दलचा प्रसंग सगळ्यांना माहीत नाही. अनेक दिवसांसाठी त्यांचा जो हत्ती होता तो मुघलांच्या तावडीत होता, पण एकही दिवस एक थेंब पाणी सुद्धा त्या हत्तीने तिथला पिलं नाही. ही निष्ठा स्वामीनिष्ठा आहे. ही निष्ठा राष्ट्रनिष्ठा आहे, मातृभूमीच्या प्रतीची निष्ठा आहे. तशीच निष्ठा आपली या देहाची त्या देवासाठी पाहिजे. मग तो पण वेडावतो, तळमळतो. भक्तामध्ये हिंमत आहे, देवाला नाचवू शकतो, पण भक्तीची त्याच्यामध्ये काय पाहिजे? नजाकत पाहिजे. ज्या भक्ताची एवढी हिंमत असू शकते की मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, ही वीट घेऊन उभा राहा. अरे कुठल्या परंपरेत आपल्याला पाहायला भेटतं दुसऱ्या जगाच्या पाठीवर? 5 वेळा वाचा, 10 वेळा वाचा, 100 वेळा वाचा, हे नियम आहे, ते नियम आहे. सगळ्या नियमांचा आपल्याकडे वारसा असून सुद्धा प्रत्येक नियमासाठी उपायही आहेत. वी आर फ्री टू चूज.
आणि जग आपल्याला टॉलरन्स शिकवणार. छोट्या मोठ्याच्या इगोचा तर लफडा सगळ्या कार्यालयांमध्ये आहे, सगळ्या घरांमध्ये आजच्या तारखेने, म्हणून कोणी खुश नाहीये. पण 4 वर्षाच्या त्या चिमुकल्याला 90 वर्षाचा म्हातारा नमस्कार करतो, माऊली 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 म्हणतो. याला वेड लागलं म्हणतात नाही, याला अज्ञान अभण न शिकलेलं म्हणत नाही, याला परमोच्च शिक्षा म्हणतात. सगळ्या शिक्षणाचा सार काय की हे जड आहे, याच्यामध्ये चेतन आहे आणि जड संपणार आहे, चेतन राहणार आहे. या जड चेतनच्या तत्वज्ञानाला जी परंपरा साक्षात जगू शकते ती ही वारकरीची परंपरा आहे. अहो शक्य आहे का सांगा मला? तुम्हाला कोणी उलट बोलेल आणि तुम्ही माऊली 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 असं म्हणाल? याला टॉलरन्स नाही, याला एक्सेप्टन्स म्हणतात. स्वामी विवेकानंदांना विचारलं, व्हॉट इज द बेस्ट पार्ट ऑफ द हिंदू फिलॉसॉफी? त्यांनी सांगितलं, वी आर नॉट ओनली टॉलरंट, वी आर हॅव्हिंग द पॉवर ऑफ एक्सेप्टन्स. टॉलरेट करणे म्हणजे सहन करणे. म्हणजे काय? माझं हे मार्ग आहे, त्याचं ते मार्ग आहे, पण तो करतोय, मी त्याला काय बळच करत नाही, पण मला ते काय पटत नाही, मी सहन करतो. आणि ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार्यतेचा मार्ग आहे, जिथे माझी ही परंपरा आहे, हे मी करतो, त्याची ती परंपरा आहे, तो ते करतो आणि मला ते स्वीकार्य आहे. त्यामुळे साकारची भक्ती करणारा निराकारवाल्याला नावं ठेवत नाही आणि निराकारची भक्ती करणारा साकारवाल्याला नावं ठेवत नाही. वेळोवेळी जेव्हा या सगळ्यामध्ये भंग पडलेला आहे, जेव्हा या सगळ्यामध्ये परस्पर विरोधाभास झालेला आहे, तेव्हा संतांनी त्यातही मार्ग काढलेला आहे. विठ्ठलाच्या डोक्यावरती काय आहे? शिवलिंग आहे. एकाच मूर्तीमध्ये नर हर आणि हरी. आपल्या त्या कुडल हत्तर संगला हरी आणि हरचं मंदिर आहे. आचार्यांनी मार्ग काढलेला आहे. कशाचा? टॉलरन्सचा नाही, ऍक्सेप्टन्सचा. या भूमीवरती राम आले तर त्यांचंही स्वागत आहे, कृष्ण आले तर त्यांचंही स्वागत आहे, गौतम बुद्ध आले तर त्यांचंही स्वागत आहे, वर्धमान महावीर आले तर त्यांचंही स्वागत आहे, आदिशंकराचार्य भगवान आले तर त्यांचंही स्वागत आहे, रामानुजाचार्य स्वामीजी महाराज आले तर त्यांचंही स्वागत आहे, वल्लभाचार्य आले तर त्यांचंही स्वागत आहे, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आले तर त्यांचंही स्वागत आहे. सगळ्यांना आपण जाणतोय, सगळ्या मार्गांना आपण नमस्कार करतोय, आपण त्यांचं स्वीकार्य करतोय. ही या परंपरेचा सगळ्यात मोठा वारसा आहे. आणि म्हणून केवळ आणि केवळ या मार्गाचा भवन असलेलं, या मार्गाचा तिजोरी असलेला हा भारत देश केवळ आणि केवळ जगाचा मार्गदर्शन करू शकतो. फक्त जो स्वीकार करू शकतो फक्त तोच करू शकतो. बाकीच्यांना तर माझी शेपूट मोठी हे दाखवण्यामध्ये त्यांचं सगळं चाललंय. त्यामुळे ही वारीचीच परंपरा आहे जी आपल्याला माऊली 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 स्वीकार्यता शिकवते. आज ती नाहीये म्हणून तर, स्वीकार्यता नाहीये म्हणून तर सगळी बोंब आहे. कोणाच्या कोणामध्ये स्वीकार्यता नाहीये. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ही जी मूळ गोष्ट आहे, ज्याची साधना केलेली आहे, जी निष्ठा कायम ठेवलेली आहे, ती मूळ गोष्ट आपल्याला धरून ठेवण्याची आवश्यकता आहे. तर आपण या वारशाला पुढे घेऊन जाण्याच्या लायक होणार, पात्र होणार. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपली तयारी नसली ना तरी हे भगवत कार्य आहे. हम नहीं तो कोई और नहीं तो कोई और. कार्य तर हे होणार आहे. तुमच्या आमच्या भरोश्यावर देव बसला असता तर मग राम कृष्ण हरीच झालं असतं हो. मग या वाहत्या भक्ती गंगेमध्ये आपल्याला स्नान करून पवित्र व्हायचंय. आपल्या सोबत आपल्या आजूबाजूच्यांचं कल्याण व्हायला पाहिजे हे आपल्याला जर वाटत असेल तर आपण डुबकी मारावी. वाटत नसेल तर 84 लाख योनी तुमची वाट पाहत आहे, तुमची आमची. आम्ही पण त्याच कॅटेगरीचे.
आणि त्यामुळे इंग्रजांनी त्रास दिला तरी, मुघलांनी अडचणी आणल्या तरी, बंधनं आणली तरी, कर आकारला जरी, तरी त्यात मार्ग काढत गेले. मुख्य मार्गांवरती बंधनं आणली गेली तर गावागावातून छोट्या छोट्या पगदंडी निघाल्यात. निरनिराळे मार्ग करण्यात आले. शासन मदत करत नव्हता तर गावातल्या धनाढ्य लोकांनी व्यवस्था केली, अन्नधान्य पुरवलं. अहो, संतांची परंपराच आहे ना. जेव्हा सगळं ओसाड पडलं तर संतांनी सगळं देऊन टाकलं का नाही धान्य त्यांचं? कोणाच्या भरोश्यावर दिलं? त्याच्या भरोश्यावर दिलं. निष्ठा कशी कायम पाहिजे? तर तुकाराम महाराजांचा एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो. संत श्री तुकाराम महाराजांच्या एकादशीची निष्ठा, आपला वारसा कोणाचा लाभलेला आहे माहित तर पाहिजे. एक प्रसंग, संत श्री तुकाराम महाराजांच्या एकादशीची निष्ठा तपासण्यासाठी स्वतः भगवंत धर्तीवर येतात. एक म्हाताऱ्या वृद्ध माणसाचा ते वेश घेतात. त्यांच्या दारावरती लाकड घेऊन येतो तो. अरे, मला खूप भूक लागली आहे, माझे प्राण निघत आहेत, भुकेने माझे प्राण निघत आहेत, मला काहीतरी खाऊ घाला. तुकाराम महाराज म्हणतात, आज एकादशी आहे आणि मी एकादशी व्रती आहे. अन्न खाना भी पाप है और खिलाना भी पाप है एकादशी के दिन, इसलिए आपको तो फलाहार ही करना पड़ेगा. मी तुम्हाला भगर आणून देतो, फळं आणून देतो, येऊन त्यून सगळं. मी तर शाकपुडीच खाणार म्हणतात. मी तर चपाती आणि भाजीच खाणार म्हणतात. माझे तर प्राण निघायला लागलेत, माझे तर प्राण निघायला लागलेत भुकेने. अरे अरे अरे, असं करून ते सगळं भगवान लीला करतात. आणि ते आणलेलं फराळ काय घेत नाही आणि असंच पडून जातात. अरे राम 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 राम, अरे राम राम राम, मला ब्रह्महत्येचं पाप लागलं, अरे राम 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 राम. आता काय करणार? प्रायश्चित्त करावं लागेल. ब्रह्महत्याचं पाप लागेल, प्रायश्चित्त काय करणार? मी आत्मदाह करतो. आता बायको पोरं म्हणले, आता तुमच्या मागे आम्ही काय केले तर त्यांच्या अंगणामध्ये चिता लावली आणि त्या महात्माला झोपवलं. ज्यांचं भगवंताला, जे म्हाताऱ्याचं रूप घेऊन आलेले असतात, आणि मग स्वतः त्याच्यामध्ये बसतात. कोण? तुकाराम महाराज, मुलं बायकोंना घेऊन. आणि अग्नी संस्कार करायचा आहे म्हणून लोक अग्नी पेटवतात. अग्नी पेटवता पेटवता ठाकूरजीच्या पाठीला आंच लागते, अग्नी लागते. आणि अग्नी लागताच तुकाराम महाराजांच्या सहित, परिवारासहित सगळ्यांना ओढून जंप करतात ते त्या अग्नीच्या बाहेर आणि म्हणतात, तुझ्यासारखी एकादशी निष्ठा तर मी आजपर्यंत पाहिलेली नाही. मी प्रसन्न झालो. म्हणजे स्वतः देव परीक्षा घ्यायला अशी येतो. सांगण्याचं तात्पर्य काय? आपल्याला कोणी म्हणलं, जाऊ दे, खूप भूक लागली ना, जाऊ दे, आंब्याचं रस आणा, आंब्याचा रस द्या. जाऊ दे, आज माझ्या मित्राची वाढदिवसाची पार्टी आहे, हा जाऊ दे, एकादशी पुढल्या महिन्यातील परत करू, आणा पिझ्झा आण. अरे हावरटांनो, हे काय लावलंय? एकादशी परत येईल, पण त्या तिथीची, त्या विक्रम संवताची, त्या पक्षाची ती परत येणार नाही. वाढदिवस तर तसंही तुम्ही तारखेनी करता, त्याला अर्थच नाही. तसंही सांगण्याचं तात्पर्य काय? निष्ठा आपली पक्की असली पाहिजे. आणि आधुनिक भाषेत सांगायचं झालं ना, ही जी वारीची परंपरा आहे ना, अद्भुत आहे. कशी अद्भुत आहे? हे चालतं फिरतं एक इन्स्टिट्यूट आहे की सद्गुणांची ही शिदोरी आहे. आपल्याला स्वीकार्यता शिकायला भेटते. प्रत्येकामध्ये भगवंताचं दर्शन करायला शिकलो आपण, ह्याच्यापेक्षा मोठी आयुष्यात गोष्ट काय असू शकते? लोक म्हणतात ना, ते दगडामध्ये काय देव बघायला लागले, मंदिरामध्ये काय देव बघायला लागले, माणसामध्ये बना. हे खूप मानवतावादी लई अलीकडे आलेत. काय बोलायचं आता? मग हे काय आहे? जिवंत उदाहरण कशाचं आहे? हे जे वारकऱ्यांचा जो समूह एकत्रित येतो, एकमेकाला माऊली म्हणून नमस्कार करतो, एकमेकाला दंडवत घालतो, मग हे मानवतावाद नाही तर काय? जनावरवाद आहे. अभ्यास न करता बोलण्याची ही सवय लागली, किंवा अभ्यास न करता बोलण्याचा अभ्यास झालाय. आणि आपले लोक भोळे भगत आहेत, इतके भोळे भगत आहेत, त्यांना विरोध जमतच नाही. माऊलींनी शिकवलं ना, आपलं काम करत राहा. अमृत प्राशन योग म्हणून आपण सहन करत राहतो.
आणि हे द्वंद्व चलत राहते बाजारात. हे फिरतं चालतं मॉडेल आहे. मॅनेजमेंटचं जे आहे ना, हे फिरतं चालतं. कोण कोणाला बोलत नाही, कोण कोणाला मागत नाही, कोण कोणाला विचारत नाही. माझं घेतला, तुझं घेतला, ह्याचं ओढ, त्याचं ओढ, काय नाही. एक जोडी कपडे घातलेले आणि एक जोडी फक्त पिशवीत आहे. झालं, तेवढंच घेऊन निघायचं आपलं. काय शिकायचंय? लाईफ मॅनेजमेंट झालं स्वतःचं, सोशल मॅनेजमेंट झालं, आध्यात्मिक मॅनेजमेंट झालं, सगळ्यामध्ये देव बघतो. मग काय राहिलं अजून आयुष्यात? अपेक्षा राहिली नाही. अपेक्षा दुःखाचं मूळ कारण आहे. अपेक्षाच राहिली नाही. काय अपेक्षा आहे? फक्त त्याच्याकडून त्याच्या दर्शनाची अपेक्षा आहे. आणि ते जीव जे आहे, आपली जी आत्मा आहे, त्याचा स्वाभाविक स्वभाव आहे. ते स्वाभाविक स्वभाव आहे. जशी एखादी तरंग उठते आणि ती समुद्रात पुन्हा जाते, तसं आपल्या जीवात्मेचा तो स्वाभाविक स्वभाव आहे. हम आएंगे नहीं तो जाएंगे कहां. आणि त्यामुळे हे स्वाभाविक स्वभाव जेव्हा आपलं जागृत होतं, परिपक्व होतं, झालं, मग सगळंच मॅनेजमेंट झालं आयुष्याचं. मग अजून काय पाहिजे? नाही नाही, आम्ही तर कोचिंग सेंटरला जातो मॅनेजमेंट शिकायला, कॉप्या करायला. कॉपीचं तर काय सांगू. परवाच परत एकदा नीट परीक्षा झाली होती. हे आधुनिक सो कॉल्ड आधुनिक तंत्रज्ञानात उत्पन्न झालेले हे त्याचं परिणाम आहे. खोटं बोलू नये, आपल्याला शिकवायची आवश्यकता आहे का हो? हे पाप आहे. दिवसा सूर्य पाहते, रात्री चंद्र पाहते, हे ज्याच्या डोक्यात बसलं दुसरं काहीच सांगायची गरज नाही. मग एकटे त्यात पण हुशार असतात. म्हणे अमावस्येला काय? अरे तुला चंद्र दिसत नाही, पण चंद्राला तर तू दिसतोय ना पृथ्वीवर. दुसऱ्या भागात आहे का की तो? असे सगळे प्रसंग आहेत. अशी आपली परंपरा आहे. आणि बरं, जातानाची जी वारी असते ती खूप आल्हाद करणारी असते, उत्साहवर्धन करणारी असते. 100 लोक अलीकडे स्टॉल घेऊन उभे राहतात. इडल्या वाट, पोहे वाट, शाबू वाट, पाण्याच्या बाटल्या वाट आणि कचरा कर. समाधान, आम्ही सेवा करतोय. ठीक आहे, समाधान. मग काय, देवाला भेटायला जायचं आहे ना, म्हणून साज गाज बाज सगळं काही, भक्ती रंग जोरदार आहे. आणि परतीची वारी काय हो? कोण येत नाही. का बरं? तर त्याच्यामध्ये गूढ संदेश हा आहे आध्यात्मिक, की जातानाची वारी ही भक्ती रंगाला अंगी घेण्यासाठी आहे, आणि परतीची वारी ही त्या भगवंताला मनामध्ये उतरून विरक्तीची वारी आहे. म्हणून ती निवांत आहे, संथ आहे, मंद आहे, शांत आहे. अरे ज्याला प्राप्त करण्यासाठीची सगळी धडपड होती, तो प्राप्त झाल्यानंतर ते चोरकन फट्टकन झालं. म्हणजे आपल्या आनंदाचा उद्रेक झाला, आपल्या सगळ्या सीमा ओलांडून गेल्या. आणि मोठा भूचाल झाल्यानंतर काय होतो? पुन्हा शांती प्रस्थापित होते, ती विरक्तीची शांती. भौतिकरित्या पण, आध्यात्मिकरित्या पण. त्यामुळे अशा या वारीच्या वर्षाला आपल्या पूर्वजांनी ज्या गुड गोष्टीला धरून आपल्याला सोपवलेला आहे, त्याला आत्मसात करून, अंगीकार करून, त्याला जगून आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊयात. आणि या येत्या वारीसाठी तयार होऊन, आल्हादित होऊन आपण वारीला जाऊ आणि पुन्हा येताना विरक्तीला स्वीकार्य करू आणि आपल्या जीवनाला अनंत 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 पुण्याने पूर्ण करू. एवढीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना, निवेदन, आवाहन आणि नमस्कार. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम
कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। पुंडलीकवरद श्री हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय, सब भक्तन की जय। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। वैदिक सनातन हिंदू धर्म की जय। अखंड भारत वर्ष की जय। गौ माता की जय, भारत माता की जय। आज के आनंद की जय। नमः पार्वती पते, हर 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 महादेव। नारायण।